तर नमस्कार भावांनो, आज तुम्हाला एकदम प्रोफेशनल, एकदम क्लीन असा इन्फिनिटी फॉन्ट मी देणार आहे. कॅलिग्राफीसाठी एकदम भारी फॉन्ट आहे. तर ठीक आहे, आपण फोटोशॉपच्या मेन पेजवरती जर आलेलो आहे आपण. तर तुम्हाला जो आज खतरनाक इन्फिनिटी डिजी फॉन्ट आहे, कॅलिग्राफीसाठी यूज करणार आहे. तो ठीक आहे देणार आहे मी. तर ठीक आहे, आपण फोटोशॉपच्या मेन पेजवर आलो आहे आणि क्रिएट न्यू हे तो ऑप्शन आहे. क्रिएट न्यू करू. साईज ठेवायची आपल्याला 18x12. एक कॅनव्हास, एक थंबनेलसारखी एक साईज आपल्याला भेटून जाईल. ठीक आहे, फाईलमध्ये जाऊन ओपन करून आपण एक बॅकग्राऊंड घेऊ. कोणतंही बॅकग्राऊंड घेऊ शकतो आहे. तर मग सध्या ठीक आहे, मी हे बॅकग्राऊंड घेतो आहे. याला ड्रॅग करू. तुम्ही कंट्रोल प्रेस सुद्धा करू शकता आणि याला स्केल करून टाकूया पूर्ण डिझाईनवरती. कॅनव्हासवरती पूर्णपणे याला स्केल करून टाकू. ओके. नाद आपल्याला डार्क एरिया पाहिजेत, जेणेकरून आपलं जे नाव आहे ते आपल्याला स्पष्ट दिसेल. ओके, ठीक आहे. तर मी आता याला स्केल करून बरोबर पद्धतीने रिप्लेस केलेले आहे. ठीक आहे, याला झूम करू. ओके. नाद याला करू आपण लॉक. त्याच्या आधी आपल्याला फिल्टर आणि ब्लरमध्ये जाऊन आपल्याला याला गॉशन ब्लर द्यायचं आहे पूर्णपणे. जवळपास 10 ते 15च्या दरम्यान ठेवा. नाद कंट्रोल जे करून याला डुप्लिकेट करून ठेवू शकता. ठीक आहे, आणि फिल्टर करून नॉईज हे ऑप्शन चूज करून ठेवा. एक त्याला नॉईज द्या, त्याने कारण काय होणार, त्या फोटोला ते ग्रेन तयार होतो. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जर डिझाईन बनवणार आहे त्याला एकदम ग्रेन तयार करण्यासाठी नॉईज ऑप्शन करू शकता. ठीक आहे, तर मी अजून याच्यावर मल्टिप्लाय करण्यासाठी एखादा इमेज तयार घेणार आहे. क्राऊडचा इमेज आहे, तुम्हाला गुगलवरती कुठेही भेटून जाईल. ठीक आहे, याला असं सध्या घेतलेलं आहे. याला करायचं आहे आपल्याला स्केल मोठं. शिफ्ट दाबून तुम्ही याला असं मोठं करू शकता ड्रॅग करून. ओके, नाद पद्धतीने हे झालेलं आहे डार्क. ओके, याला सुद्धा आपण ब्लर करू घेऊ. ब्लर, गॉशन ब्लर, थोडं कमी ब्लर ठेवायचं आहे. डन. आणि इथे बेंडिंगचं ऑप्शन आहे, ते सॉफ्ट लाईट हे ऑप्शनवरती आपण चूज करायचं आहे. ओके. नाद आणि ह्याचं जवळ ॲपॅसिटी ठेवायची आहे जवळपास 50%. आपला जो आहे तो आपला बॅनर म्हणजे जे बॅकचा बॅकग्राऊंड आहे ते तयार झालेलं आहे. याला आपण सर्वपणे लॉक करून ठेवू, जेणेकरून ते मूव्ह होणार नाही एकमेकांना. ठीक आहे, न्यू लेअर घेऊन आता सध्या आपल्याला जो फॉन्ट द्यायचा आहे तर मी कॅलिग्राफी देणार आहे. एक कॅलिग्राफी फॉन्ट आहे आणि तो फॉन्ट आहे DG19, DG कॅलिग्राफी 19. ओके, नाद पद्धतीने ही कॅलिग्राफी आपण करणार आहे. आज जे आपण कॅलिग्राफी करणार आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरती करणार आहे. ठीक आहे, तर त्यांचं नाव आपण आले टाकू. डॉट इथं ब्लॅक आहे, आपल्याला काय करायचं आहे, व्हाईटमध्ये ड्रॉ करायचं आहे. ते कंट्रोलर करून आपण ब्लॅकच्या आधी व्हाईटमध्ये ट्रान्सफर करून घेऊ. ओके. ओके, खतरनाक झालेलं आहे. आता याला कंट्रोल आणि अल्ट दाबून याचं डुप्लिकेट करून घेऊ. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आपण नाव आता इथं ॲड करतो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके, डुप्लिकेट करून घेऊ. ओके, खतरनाक पद्धतीने आपण हे नाव ॲड केलेले आहे. ओके, तर सध्या तरी याला मी ड्रॅग करणार आहे आणि मोठं झूम करणार आहे. ठीक आहे, तिघांना आधी मी ड्रॉ करणार आहे. 3 लेटर्सला शिफ्ट दाबून याला मोठं करू शकतो. तर आता आपल्याला याला द्यायचं आहे इफेक्ट. ड्रॉवर आपण हे करू, ड्रॉप शॅडोवर जाऊ. त्याच्यानंतर अँगल थोडासा आपला कर्व घेऊ, डिस्टन्स वाढू. ओके, 30 ते 40मध्ये डिस्टन्स ठेवा. ड्रॉप शॅडो 35पर्यंत ठेवू शकता आणि त्यालाच कंट्रोल आणि ऑल्ट दाबून याची इफेक्ट तिघांनासुद्धा कॉपी करून घेऊ. नाद पद्धतीने झालेले आहे ड्रॉप. ठीक आहे, तर आता प्रत्येक याला आपल्याला एक स्प्लिट नावाचा जो इफेक्ट आहे तो द्यायचा आहे. तर कसा द्यायचा, तर एक शेप घेतला आहे आपण, त्याच्यावरती फक्त ड्रॉ केला आहे. तर आपल्याला शेप पाहिजे होतं ब्लॅकमध्ये, तर एफेक्ट्समध्ये जाऊन आपण कलर ओव्हरले आधी ब्लॅक करून घेऊ. ओके, हेड केलेलं आहे. त्याच्यानंतर कंट्रोल आणि अल्ट दाबून या दोघांच्या मध्ये क्लिक करा. ओके, ते नाव त्याला स्प्लिट होऊन जाईल, त्याने क्लिपिंग होऊन जाईल. ऑपेसिटी नेहमी लक्षात ठेवा 20 किंवा 15. ठीक आहे, आता हे सेम जे आपण रेक्टँगल घेतला त्याला डुप्लिकेट करून घेऊ. फर्स्ट पासवर्ड आहे 10. ओके, या अक्षरालासुद्धा, या वरच्या अक्षरालासुद्धा आपण कंट्रोल आणि क्लिपिंग करून ॲड करून घेऊ परफेक्टलीरित्या झाले. त्याच्यानंतर शेवटचं जे त्याला पण डुप्लिकेट करून घेऊ आपण आधी. रेक्टँगल आणि आंबेडकर या नावाच्या वरती आपल्याला प्लेस करायचं. कंट्रोल आणि अल्ट दाबून क्लिपिंग करून घेऊ. खतरनाक नाव दिसते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके, आता मला इथे लिहायचं आहे भारतरत्न. तर ठीक आहे, मग मी सुद्धा ठीक आहे, मी इथं मराठीमध्ये टायपिंग करून इथं पेस्ट करून टाकतो. ओके, आणि त्याचा फॉन्ट जो घ्यायचा आहे आपल्याला तो घ्यायचा आहे टेको.
हा पण फॉन्ट मी देणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला, त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा आपल्या व्हिडिओला लगेच, जेणेकरून तुम्हाला हा सुद्धा फॉन्ट खतरनाक कॅलिग्राफी फॉन्ट आहे हा, तो पण तुम्हाला भेटणार आहे. ओके. आणि सगळ्या डिझायनर्सला हा प्रॉब्लेम येतो आहे, असं नाव जे आहे ते अलाईन होत नाही. तर त्यासाठी काय करायचं, तर टेक्स्टला सिलेक्ट करायचं, विंडोजमध्ये जायचं, कॅरेक्टरवर जायचं, पॅरेग्राफ, त्याच्यानंतर वर्ड लेडी लेआउट ह्याच्यावर क्लिक करायचं. तुमचं जे टेक्स्ट आहे ते खतरनाक पद्धतीने अलाईन होऊन जाईल. ओके. मला इथं भारतरत्न हे नाव टाकायचे, त्याचे जे आपण मागचे टेक्स्टला इफेक्ट कॉपी केला होता त्याला इथं पेस्ट करून टाकू. ओके. नाद. आणि जो रेक्टँगलचा आपण स्प्लिट इफेक्ट दिला तोही याला कॉपी करून टाकू. कंट्रोल जे करून आधी डुप्लिकेट करायचा आपल्या नेहमीप्रमाणे, भारतरत्न या नावाच्या वरती ड्रॅग करू आणि कंट्रोल अल्ट दाबून क्लिपिंग करून घेऊ. नाद पद्धतीने हा जो फॉन्ट आहे तोही झालेला आहे तयार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देतो आपण, यांचं नाव टाकलेलं आहे. खूप प्रोफेशनल इन्फिनिटी फॉन्ट आहे, तुम्ही बघू शकता. सेकंड पासवर्ड आहे 20. तर ठीक आहे. तर हे भावना आणि मला कमेंट करून सांगा की नेक्स्ट नाव कोणाचं ॲडिट करायचं आहे आणि नेक्स्ट तुम्हाला इन्फिनिटी फॉन्ट कुठला पाहिजेत, मला लगेच कमेंट करून सांगा. आणि हो, आपले 5K सबस्क्रायबर लवकरात लवकर कंप्लीट करून टाका. 5K सबस्क्रायबर झाल्यावर माझ्याकडचे जे इन्फिनिटी फॉन्ट आहेत 150+ इन्फिनिटी फॉन्ट आहेत ते तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे. तुम्हाला सर्वात मोठा गिव्हवे मी देणार आहे. मी जे पेड घेतलेत ते फॉन्ट मी तुम्हाला सर्व फ्रीमध्ये देणार आहे एकाच व्हिडिओमध्ये. त्यामुळे ठीक प्रेम द्या. 5K सबस्क्रायबर लवकरात लवकर कंप्लीट करून द्या. आपले 2K सबस्क्रायबर आहेत, आपले लवकरात लवकर 5K सबस्क्रायबर कंप्लीट करून द्या, जेणेकरून मी तुमच्यासाठी अजून फॉन्ट घेऊन येईल, अजून व्हिडिओ बनवेल. ओके. आणि तिसरा पासवर्ड आहे 30. तर ठीक आहे. तर भावानं ठीक आहे, सपोर्ट करत राहा. थँक्यू.